Identify the false statement from the following. Boiling point of solution containing non-volatile solute is higher than boiling point of pure solvent. बरोबर आहे. प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट काय असतंय जास्त. ठीक आहे. ॲट एनी टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट इज लोअर दॅन प्युअर सॉल्व्हंट. येस, दिस इज ऑल्सो ट्रू. वेपर प्रेशर लोअरिंग होते. तुम्ही प्युअर सॉल्व्हंट म्हणजे नॉन वोलाटाइल सोल्यूट जेव्हा ऍड करताय त्यावेळी वेपर प्रेशर काय होणार आहे तर कमी होणार आहे. Next, the boiling point of liquid is the temperature at which vapor pressure equals to atmospheric pressure. Yes, this is also true. Molar elevation constant is the boiling point elevation produced by 1 molar म्हटले. 1 molar नाही, 1 molar. लाल म्हणजे 1 R. वाटताना आपल्याला करेक्ट वाटतंय ते. मोलार म्हणजे करेक्ट आहे. But it is not correct. But it is not correct. Why it is not correct? कारण 1 molar. ठीक आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर ऑफ 0.25. आता ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्याच वेळी काय करायचं. हा डायरेक्टली तुम्हाला फ्रीजेस -0.75 घेतलंय तर डायरेक्टली डेल्टा TF काय घ्यायचं 0.75 केल्विन घ्यायचं. मग ठीक आहे. आपल्याकडे काय आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय असते तर M. मग डेल्टा TF I इज इक्वल्स टू डेल्टा TF KF इंटू M. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे तर 0.7. KF ची व्हॅल्यू किती आहे तर 1.86 आणि मोलॅलिटीची व्हॅल्यू किती आहे तर 0.2. याचं बघा 7 डिवायडेड बाय 1.86 इंटू 2 केलं. 2 1 आणि 2 किती जाणार आहे तर 3.5 3.5 डिवायडेड बाय 1.86 म्हणजे 350 डिवायडेड बाय 186 किती येते बघा ह्याचं. 18 म्हणजे 18 टू द 36. 36 म्हणजे 360 च्या प्रमाणात म्हणजे हे एंड 1.882 येईल माझ्या मते. 1.882 येणार कारण का 180 चा डबल 360 असते म्हणजे ह्याच्या जवळपास आहे ते म्हणजे 1.882 यायला पाहिजे. चेक करा लॉजिकली 1.882 यायला पाहिजे. चेक करा तुम्हाला कसं वाटतंय ते. 2 येणार कारण 180 चं डबल 188 पॉइंट काय येणार आहे तर 2. नेक्स्ट, calculate the molar mass of non-volatile solute when 5 gram of it is dissolved in 50 gram boils at 119.6. जर बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिले पहिला डेल्टा TB फाइंड करावं लागणार कारण बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिले. डेल्टा TB इज इक्वल्स टू काय असते तर TB मायनस T नॉट बी. TB मायनस T नॉट बी. TB किती आहे 119.6 मायनस 118 म्हणजे इथं काय येणार आहे तर 1.6 केल्विन. ठीक आहे. डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. त्याला जर रिअरेंज केला तर M2 इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. सो KB ची व्हॅल्यू किती आहे 3.2. W2 ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB ची व्हॅल्यू किती आली आपली 1.6. W1 किती आहे 50. सगळ्यात सोपं कॅल्क्युलेशन आहे. 1 जा आणि 2 जा येणार आहे 5 1 जा आणि 5 10 जा येणार आहे. हा 0 0 काय होणार आहे कॅन्सल म्हणजे मोलार मास. 2 इंटू 100 2 इंटू 100 काय येणार आहे तर 200. 2 इंटू 100 म्हणजे काय येणार आहे 200. आणि असे क्वेश्चन्स येतात सीईटीला सोपे असतात कॅल्क्युलेशन पटपट होणार येणार म्हणजे येणार.
कारण 52 सेकंड मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं. एकच लॉजिक आहे, 52 सेकंड. आयडेंटिफाय एन एक्झाम्पल ऑफ सोल्युशन that consists solid as a solute and liquid as a solvent. Sea water. Sea water, sugar solution, copper sulfate dissolved in water, हे सगळे solid and liquid चे examples आहेत. Next, calculate the molality of non-volatile solute. Non-volatile solute, delta TF is equals to काय? Bronze is an alloy of a homogeneous mixture of two or more metal, one metal and another non-metal. Delta TF is equals to KF into काय असते तर M. So delta TF upon KF is equals to M. पुढचा क्वेश्चन बघा. Calculate the molality of solution of non-volatile solute having depression in freezing point 0.93. 0.93 and cryoscopic constant 1.86 is equals to M. हे बघा हे डबल आहे. हे डबल आहे. हे 1 जा येणार, हे 2 जा म्हणजे 0.5. म्हणजे असे पण येतात, म्हणजे पटकन सॉल्व्ह होऊ शकतात. पण आपल्याला लॉजिक माहित पाहिजे की 93 चं डबल 186 आहे. आणि हे कधी होते जेव्हा आपण खूपदा प्रॅक्टिस करतो ना त्यावेळी येतं. प्रॅक्टिस केली की आपल्याला माहित असते की ह्याचा डबल हा आहे. नाहीच केलं तर आपल्याला माहितच नसते की 93 चं डबल 186 येते. Next, a solution of a non-volatile solute is obtained by dissolving 2 gram in 50 gram of benzene. Calculate the vapor pressure of solution if the vapor pressure of pure benzene. Delta P पहिला फाइंड करावा लागणार. Lowering in vapor pressure आणि lowering in vapor pressure वरनं vapor pressure of solution फाइंड करावा लागणार आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? Delta P upon P01 is equals to W2 upon M2. इथं काय येणार आहे तर M1 आणि इथं काय येणार आहे तर W1. पहिला डेल्टा P फाइंड करायचा आहे. P01 किती आहे तर 640. W2 किती आहे तर 2 मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे बेन्झीन 78, मोलार मास ऑफ सोल्यूट 64 64 आणि सॉल्व्हेंटचं मास 50. ठीक आहे. इथं असं करू का, हा 1 जा येणार आणि हा 10 जा. शिफ्ट जरी केलं तरी झालंच असतं ना ते. शिफ्ट करून करा. डेल्टा P इज इक्वल्स टू 2 into 78 into 10 डिवायडेड बाय 50. हा 0 0 न कट करा. मग डेल्टा P इज इक्वल्स टू 8 1 8 to 16 7 so 14 plus 15 156 divided by 5. So delta P is equals to 5 3 जा 15 5 1 जा 5 आणि 5 2 जा 31.2 येणार. 31.2 येणार डेल्टा P. एकच मिनिट तिथंच कर. डेल्टा P 31.2 आलं. डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते तर P01 minus P. P इज इक्वल्स टू P01 minus डेल्टा. P01 किती आहे? P01 किती आहे? 640. So 640 minus 31.2 किती येते? 60864. 608.64. आलं का? लिहिताय ना? काय लिहा की मग. लिहा. काय टेस्टला क्वेश्चन लक्षात येते का बघा. व्हॉट इज द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ अ गॅस? सोल्युबिलिटी ऑफ गॅस 0.028 आणि पार्शियल प्रेशर 0.346 दिले. मला फॉर्म्युला काय माहित आहे? S इज इक्वल्स टू KH इंटू काय असतं तर P. So KH is equals to S upon P, that is 0.028 divided by 0.346. ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट करा, ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट करा. 28 डिवायडेड बाय 3 4 6 म्हणजे 14 डिवायडेड बाय 173. सो 14 डिवायडेड बाय 173 किती येते बघा. किती आलं? 0.0
0.0808 म्हणजे 0.081. 0.0808 म्हणजे 0.081 युनिट मोल पर डीएम क्यूब पर बार. युनिट मोल पर डीएम क्यूब पर बार. हे लिहून घेतला? हे लिहून घेतला काय? पुढचं क्वेश्चन बघा. A solution of a non-volatile solute is obtained by dissolving 15 gram in 200 ml of water. Has a depression in freezing point 0.75 Kelvin. Calculate the molar mass. आपल्याकडे delta TF is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into W1. मग KF ची व्हॅल्यू किती आहे? रिअरेंज करा पहिला. M2 is equals to KF into W2 into 1000 divided by काय असणार आहे तर डेल्टा TF into W1. मग KF ची व्हॅल्यू 1.86 into W2 ची व्हॅल्यू 15 ग्रॅम into 1000 डिवायडेड बाय. तर 200 ml ऑफ वॉटर घेतलंय ना, 200 ml 200 ग्रॅम घ्यायचं. का सांगा? वॉटरची डेन्सिटी 1 ग्रॅम पर सीसी असते. वॉटरची डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते तर 1 ग्रॅम पर काय असते तर सीसी. 1 ग्रॅम पर सीसी घ्यायचं असेल तर 1 ग्रॅम म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 ml असते. तर 200 ml म्हणजे 200 ग्रॅम घ्यायचं वॉटर. वॉटरच्याच केसमध्ये दिलंय. मग इथं डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू 0.75 आहे आणि हे 200 ग्रॅम. हे 2 0 कॅन्सल करा. 1.5 येते. हे 1.86 डिवायडेड बाय 15 डिवायडेड बाय 1.5. हा 1 जा येणार आणि हा 10 जा येणार इंटू अनेक 0 इथं येणार म्हणजे हा 10 आहे ना. 150 186 येणार. काय येणार? 186. कॅल्क्युलेशन सिंपल कॅल्क्युलेशन आहेत बघा. 2023 चे क्वेश्चन्स आहेत. पण तुम्हाला जर फरक समजला असेल तर बघा 2025 चे क्वेश्चन्स थोडेसे वेगळे आहेत 2024 आणि 2023 चे. 2023 आणि 24 चा पॅटर्न सेम आहे. तेच पण 2025 ची युनिक आहे. काहीतरी वेगळं. दरवेळी काहीतरी वेगळी व्हॅल्यू टाकलेली आहे त्यांनी. काहीतरी वेगळं कन्सेप्ट यूज केलेला आहे. त्यामुळे ह्या पुढचे क्वेश्चन 2025 च्या PYQ पर्यंतच त्याचप्रमाणे घेणारे म्हणजे त्याचप्रमाणे येणारे वेळ लक्षात ठेवा. नेक्स्ट, calculate relative lowering in vapor pressure. If vapor pressure of pure benzene and vapor pressure of solution of non-volatile solid is 640 and 590. Relative lowering in vapor pressure काय असते? Relative lowering in vapor pressure is equals to काय असते? Lowering in vapor pressure to the vapor pressure of pure solid. Lowering in vapor pressure काय असते? Vapor pressure of pure solid minus vapor pressure of solution divided by vapor pressure of pure solid. 640 डिवायडेड बाय 590 डिवायडेड बाय काय आलं तर 640. मग इथं काय येणार आहे? 0. 14 मायनस 9 किती येणार आहे? मग 5 डिवायडेड बाय 640. That will be your relative lowering in vapor pressure. किती येते बघा relative lowering in vapor pressure मग? 5 divided by 64. मग 64 500 च्या इथे यायला काय येतं बघा? कशी जात व्हॅल्यू? 7 येते. 64 into 8
8 4 are 32, 8 5 are 48, 6 are 48, 49, 50, 51. 8 जा 7 जा येणार मग. ठीक आहे. ऑप्शन ए 0.078. 0.078. 0.078. 0.078. Next. Calculate the depression in freezing point of solution when 4 gram of non-volatile solute of molar mass 126 gram per mole dissolved in 80 ml of water. परत 80 ml of water आहे काय? 80 ml of water आहे म्हणजे काय असणार आहे? 80 ml of water म्हटलंय म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट दिला असणार आहे. सक्षम व्हॉल्यूम जर वॉटरचा दिलेला आहे 80 ml तर लॉजिक काय लावायचं? 80 ml म्हणजे काय असणार आहे तर 80 ग्रॅम आणि 80 ग्रॅम हा वेट ऑफ काय असणार आहे तर सॉल्व्हेंट. का? डेन्सिटीचा रिलेशन. डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते? डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्रॅम पर काय असते तर सीसी. सो इथं काय असणार आहे? डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू W2 इंटू 1000 divided by M2 into W1. So KF ची value 1.86 into 4 into 1000 divided by molar mass 126 into 80. 4 1s are 2s are 0s are हा 0 0 कट करा. 186 divided by 6 1s are 6 2s are 12. So 4 plus 1 5. 2 1s are 2. 186 divided by 252 करा किती येते बघा. सॉल्व करा. माझ्यासाठी नाही चाललेलं काय तुमच्यासाठी चाललेलं आहे. माझं झालं सगळं. 7 0.738. 738 म्हणजे 7.4. 0.74. Next. Which among the following is not a colligative property? Boiling point. Elevation in boiling point is a colligative property, but boiling point, freezing point, vapor pressure is not. Osmosis. हे बघा, osmosis, boiling point, freezing point आणि vapor pressure हे colligative property नाही आहेत. हे colligative property आल्या ह्यापासून. Lowering in vapor pressure, colligative property. Next. What is the molality of solution of non-volatile solute? Molality delta TB is equals to KB into काय आहे तर M. Delta TB is equals to KB into काय आहे तर M. So M is equals to काय असणार आहे तर delta TB upon काय येणार आहे तर KB. Delta TB ची व्हॅल्यू किती आहे 7.15. KB ची व्हॅल्यू किती आहे तर 2.75. 715. 715 डिवायडेड बाय 275 किती येते बघा. 715 डिवायडेड बाय 275. 275 प्लस 275 किती येते 75 प्लस 75 150. 150 प्लस 400 550. मग बघा 550 प्लस 275 किती येते 550 प्लस 275 550 650 750 नाही म्हणजे 2 पॉइंट समथिंग व्हॅल्यू येणार. 2.6 येणार मोलॅलिटी त्याची. 2.6. कॉन्सेप्ट कसं वापरलं बघितलं का. 275 प्लस 275 किती येणार आहे 200 200 400. 400 प्लस 150 550. 550 मध्ये 275 ऍड केले तर जास्त येते 750च्या पटीने येते. व्हॅल्यू 2.6 येणार. थोड्या केसेस मध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. डोकं लावायची गरज आहे. डोकं लावायलाच पाहिजे ना. If 0.01 molality of aqueous solution of an electrolyte freezes at minus 0.05 degree Celsius, directly हा delta TF घ्या
वॉटरचं कन्सिडर करतो आपण 0.056. वेंट ऑफ फॅक्टर काय आहे तर आय. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू आय KF इंटू एम. रिअरेंज करा. I इज इक्वल्स टू डेल्टा TF अपॉन KF इंटू एम. डेल्टा TF 0.056, KF 1.86, मोलॅलिटी 0.01. म्हणजे 0.01 म्हणजे 1 इंटू 10⁻², -2 वर जाऊन +2 होणार. म्हणजे 5.6 डिवायडेड बाय 1.86 म्हणजे 560 डिवायडेड बाय 186. किती येते बघा. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 3 जा 54 येते. 54 येते म्हणजे हा 3 पॉइंट समथिंग येणार, कारण 540 3 पॉइंट समथिंग येणार. 3 पॉइंट समथिंग येणार म्हणजे 2.99 किंवा 3 पॉइंट समथिंग येणार. नेक्स्ट हा ट्राय करा. हा ट्राय करून सांगा काय येतो. हा ट्राय करून सांगा काय येतो. हा ट्राय करून सांगा काय येतो. कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर ऑफ K2SO4 पर डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू एम असायला पाहिजे. 0.43 इज इक्वल्स टू I इंटू 1.86 इंटू 0.1 म्हणजे हा 4.3 डिवायडेड बाय 1.86 इज इक्वल्स टू I येणार आहे. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 3 जा 54 म्हणजे कमीच येणार. 30 430 डिवायडेड बाय 186. 18 1 जा 18, 18 360. 2.3 का 2.7? 2.3. कॅल्क्युलेट केलाय का खरंच? स्माइल जी आहे ना ती स्माइल समजते. हा सॉल्व करा. A solution of 5.6 gram of non-volatile solute in 50 gram of solvent. What is the molar mass? रुद्र सांगायचंय उत्तर विदाउट कॅल्क्युलेशन. मोबाईल मधलं नाही. $50 into molar mass of solute. मोलार मास ऑफ सोल्यूट फाइंड करायचंय. So M2 is equals to 3 into 5.6 into 1000 divided by 1.75 into 50. 1 जा 2 जा 0 जा. So M2 is equals to 60 into 5.6 divided by 1.75. किती येते बघा कॅल्क्युलेशन याचं. 60 into 56. हे कॅल्क्युलेटर न वापरता तेच आहे ना नव. नाही कसं लास्ट असेल अजून घ्यायचे. मी रोज 10:45 पर्यंत घेते.
आणि आज मी जायला देणार नाही. तेव्हा मी 11ला घेतले, 11पर्यंत घेतलेलं म्हणून जायला दिलंय. लगेच यश पॅक बिक करून निघशील तर आज पण. तू गेलास लास्ट टायमिंगला त्यावेळी. आलेली की नंतर आरामात खाली उभारून. किती आलं आन्सर याचं? 192 ग्रॅम पर मोल. या पुढचं. अ सोल्युशन ऑफ 5.6 ग्रॅम ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट. हे झालं ना, आताच घेतलं ना. पुढचं घ्या. व्हॉट इज द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट इफ 1 ग्रॅम मोल. 1 ग्रॅम मोल म्हणजे 1 मोल बाळांनो. 1 ग्रॅम मोल म्हणजे एकच मोल. 1 ग्रॅम मोल म्हणजे एकच मोल, म्हणजे एनच 1 मोल दिलाय तुम्हाला. एनच 1 मोल दिलाय. सो व्हॉट इज द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे केबी इफ इट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हेंट. हे बघा, डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू N2 डिवायडेड बाय W1 इन काय असते तर केजी. हा बघूया की यायचं ते. मग एक्स डेल्टा टीबी काय आहे तर एक्स केबी फाइंड करायचं आहे. 1 मोल डिझॉल्व्ड इन 1 kg. केबी इज इक्वल्स टू एक्स केल्विन केजी पर मोल. सेमच येणार. केबी इज इक्वल्स टू एक्स येणार, केल्विन केजी पर मोल. नेक्स्ट बघा. If 0.15 molality of aqueous solution freezes at -0.51 म्हणजे डायरेक्टली डेल्टा TF घ्या 0.51 केल्विन. वेंट ऑफ फॅक्टर फाइंड करायचं आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट माहित आहे. डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू काय आहे तर M. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे? 0.51 इज इक्वल्स टू I KF ची व्हॅल्यू 1.86 इंटू 0.15. So 0.51 divided by 1.86 into 0.15 is equals to I. फाइंड करा व्हॅल्यू याची. व्हॅल्यू फाइंड करा याची. वन पॉइंट 1.82. पुढचं घ्या. पुढचं ट्राय करा. काय काय व्हॅल्यूज आहेत बघा. S इज इक्वल्स टू KH इंटू काय येणार आहे P. काय विचारलंय? S विचारले का? मग S सोल्युबिलिटी जर असेल तर KH ची व्हॅल्यू 0.346 इंटू 0.159. कोणतं ऑप्शन आलं? ऑप्शन ए 0.055 मोल पर DM क्यूब. नेक्स्ट बघा. विच अमंग द फॉलोविंग. मी हे न सॉल्व करता तुम्ही सांगू शकताय मला आता. विच अमंग द फॉलोविंग विल हॅव मिनिमम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. ज्याची मोलॅरिटी सगळ्यात काय असेल कमी. Na. कसं बी ऑप्शन येईल? 0.1 मोलार म्हणजे ह्याचं 0.2 आलं. ह्याचं 0.2 म्हणजे 0.4 आलं. ह्याचे Na2SO4 म्हणजे 3 मोल येतात म्हणजे 0.3 येणार. हा 0.05 CaCl2 म्हणजे 3 म्हणजे 0.15. मग सगळ्यात कमी डीचं येत आहे 0.15 येणार ना. मग सगळ्यात मिनिमम म्हणजे सगळ्यात कमी मग हा. लास्ट बघा. ऑस्मोटिक प्रेशर फाइंड करा. हा हा हा. फटके द्यायला मग 1 मिनिट पण विचार नाही करणार. नंबर ऑफ मोल्स दिलेत म्हणून पाय इज इक्वल्स टू N2 RT घेतलं. मग हा 0.025 घेतलं. हा 0.0821 घेतलं. हा 300 आहे. व्हॉल्यूम किती आहे तर 100 म्हणजे 0.1 लिटर. 0.1 लिटर जर घेतलं तर हा काय घ्या तर 0.25
इंटू 0.0821 इंटू काय येणार आहे तर 300 म्हणजे 0.25 इंटू 8.21 इंटू 3 हे मल्टिप्लिकेशन बघा किती येते हे मल्टिप्लिकेशन किती येते बघा 6.157 म्हणजे 6.15 ॲटमॉस्फिअर